नमस्कार मुलांनो. मागच्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच तासिकेपासून आपण पाश्चात्य काव्यलक्षणाला आपण सुरुवात केलेली आहे. यामध्ये पाश्चात्याच्या काव्यामध्ये आपण वेगवेगळ्या काव्यलक्षणाचा आपण विचार केलेला आहे. एक नंबरचं जे काव्यलक्षण आहे ते काव्यलक्षण आहे भावना नावाचं काव्यलक्षण आहे. त्या भावना काव्यलक्षणाचा आपण सविस्तरपणे विचार केलेला आहे. त्यानंतरचं काव्यलक्षण आहे कल्पना. याही काव्यलक्षणाचा आपण विचार केलेला आहे. तिसरं काव्यलक्षण आहे बुद्धी किंवा विचार. आणि चौथं काव्यलक्षण आहे लयबद्धता किंवा गेयबद्धता किंवा वृत्तबद्धता. या 4 काव्यलक्षणाचा आपण मागच्या व्हिडिओ पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये विचार केलेला आहे. आता आपण पाश्चात्यांनी सांगितलेल्या 5व्या काव्यलक्षणा आपण सुरुवात करत आहोत. असे एकूण 6 पाश्चात्यांनी काव्यलक्षणे सांगितलेले आहेत. या 6 पाश्चात्यांच्या काव्यलक्षणामध्ये 5वं काव्यलक्षण आहे कल्पना व विकार. कल्पनेच्या संदर्भामध्ये आपण बरीच चर्चा, बरंच चिंतन, बऱ्याच पद्धतीचं विचाराची मांडणी आपण मागच्या काव्यलक्षणात केलेलं आहे. तर कल्पना व विकार या पाश्चात्यांच्या काव्यलक्षणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या 5व्या काव्यलक्षणामध्ये कल्पना निर्मिती हा मूलभूत आणि स्थायी घटक आहे. कल्पनेशिवाय साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये नवी निर्मिती होऊ शकत नाही. जी सामान्य माणसं साधारण बोलतात, साधारण लिहितात आणि सामान्य प्रकारची मांडणी करतात, परंतु सामान्य माणसापेक्षा, साधारण विचारापेक्षा, सामान्य लेखनापेक्षा जे कवी आहेत, साहित्यिक आहेत, कादंबरीकार आहेत आणि ही माणसं सामान्य माणसापेक्षा वेगळी मांडणी करतात. म्हणूनच विकार म्हणजे काय? बदल. आणि तो बदल, तो विकार, ती परिवर्तनशीलता कल्पनाशक्तीच्या माध्यमातून निर्माण होत असते. ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे तो इतरांपेक्षा वेगळी मांडणी करत असतो. तो लौकिक विचार साहित्याच्या माध्यमातून मांडत नाही, तर अलौकिक विचाराची प्रखरण तो कवितेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून तो मांडत असतो. म्हणून पाश्चात्यांच्या काव्यलक्षणामध्ये हे जे 5वं काव्यलक्षण आहे कल्पना किंवा विकार, त्यालाच विकार शक्ती असं सुद्धा म्हणतात. आणि ही जी विकार शक्ती आहे, ही विकार शक्ती, हे विकार नावाचं पाश्चात्यांचं काव्यलक्षण ललित वाङ्मयामध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे. अशा पौरात्यांच्या साहित्यामध्ये, पौरात्यांच्या काव्यामध्ये विकार आपल्याला जाणवतो, विकार आपल्या लक्षात येतो. त्याच पद्धतीने पाश्चात्यांच्या काव्यलक्षणामध्ये सुद्धा विकार नावाची शक्ती दडलेली असते, दडलेली आहे. आता उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल कल्पना आणि विकार या पाश्चात्याच्या काव्यलक्षणाचं, शेक्सपियर नावाचा इंग्रजी अभ्यासक आहे,
इंग्लंडमधला आहे, पण त्याची नाटकं आपल्या देशात जी काही इंग्रजी विषय आहे, इंग्रजी साहित्यामध्ये शेक्सपियरच्या नाटकाचा समावेश आहे. इंग्रजीमधला सर्वश्रेष्ठ नाटककार जर कोणाचं नाव जर घेता येत असेल तर शेक्सपियरचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. कारण त्यांचं पूर्ण नाटक वाङ्मय, ड्रामा, कल्पना आणि विकारांचीच गुंफण त्यांनी निर्माण केलेली आहे. शेक्सपियरने कोणकोणती नाटकं इंग्रजीमध्ये लिहिलेली आहेत? ॲथोलो आहे, हॅम्लेट आहे. ही अशा प्रकारची नाटकं त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिली आहेत आणि त्यांच्या इंग्रजी नाटकामध्ये विकारशक्तीचा समावेश आहे. विकारशक्ती ही त्यांच्या नाटकामध्ये तुडुंब भरलेली आहे, ओतंबून व्हायला लागलेली आहे. शेक्सपियरच्या ॲथोलो, हॅम्लेट नाटकाचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे. ज्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यांना वाचनाची आवड आहे, असे विद्यार्थी शेक्सपियरची नाटकं वाचू शकतात. मराठीमध्ये त्यांचा अनुवाद आहे. बऱ्याच ज्या ठिकाणी समृद्ध असं ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये शेक्सपियरची नाटकं आपला मराठीमध्ये अनुवाद केलेली वाचता येतात. आणि अशा पद्धतीने आपण कल्पना आणि विकार या पाश्चात्यांच्या काव्यलक्षणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे जे काव्यलक्षण आहे, आता सांगितल्याप्रमाणे पौरात्यांच्या काव्यलक्षणामध्ये सुद्धा याचा अंश आपल्याला दिसून येतो आणि पाश्चात्यांच्या काव्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. आता अशा प्रकारची कल्पनाशक्ती, ही कल्पनाशक्ती सर्वांकडे नसते. उत्स्फूर्त कल्पनाशक्ती असते आणि ही जी उत्स्फूर्त आहे सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, दिसून येत नाही. कारण या उत्स्फूर्त कल्पनाशक्तीसाठी सुद्धा तशा प्रकारची व्यक्तीला मशागत करावी लागते. तशा प्रकारची त्या व्यक्ती जडणघडण जर झाली तर अशा प्रकारची लक्षणं त्यामध्ये जाणवतात, अन्यथा जाणवत नाहीत. म्हणून विकार शक्तीच्या माध्यमातूनच अशा प्रकारच्या काव्यलक्षणाची निर्मिती झालेली आहे. पाश्चात्यांच्या काव्यलक्षणामध्ये शेवटचं काव्यलक्षण आहे, शैली नावाचं काव्यलक्षण आहे आणि यालाच इंग्रजीमध्ये स्टाईल म्हणतात. तर हा जो विचार आहे पाश्चात्याचा, हा विचार पौरात्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला. जो वामनाने जो विचार मांडलेला आहे, वामनाने जो सिद्धांत मांडलेला आहे पौरात्यामध्ये, तो विचार, तो सिद्धांत, ती उपपत्ती, ते काव्यलक्षण म्हणजे रीतीलाच शैली म्हणतात. पौरात्याप्रमाणेच पाश्चात्यांच्या काव्यलक्षणात सुद्धा शैली हे काव्यलक्षण मांडलेलं आहे आणि शैली हे काव्यलक्षण पाश्चात्य शैली विचार आहे. तर शैली म्हणजे काय? पद्धत. त्यालाच इंग्रजीमध्ये स्टाईल असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक लेखकाची लिहिण्याची शैली ही वेगवेगळी असते. साहित्य भाषा जरी एक असली, कारण एका भाषेमध्ये, एका लँग्वेजमध्ये वेगवेगळे व्यक्ती लिहितात. म्हणून व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितके भिन्न विचार, व्यक्ती तितक्या डिफरंट स्टाईल रायटिंग. म्हणून सर्वांची शैली, सर्वांची रीत, सर्वांची स्टाईल सारखी नसते. आपल्या भारतात सुद्धा वेगवेगळ्या लेखकाची शैली वेगवेगळी आहे. कुसुमाग्रजांची लिहिण्याची शैली वेगळी आहे, खांडेकरांची लिहिण्याची शैली वेगळी आहे. परभणीचं उदाहरण घ्या. इंद्रजित भालेराव नावाचे कवी आपल्या परभणीमध्ये वास्तव्य करतात.
बऱ्याच दिवसापासून ते कविता लिहितात आणि महाराष्ट्रामध्ये सुपरिचित अशा प्रकारचं नाव इंद्रजित भालेराव सरांचं आहे. आणि दुसरे बरेच लोक परभणी सुद्धा लिहितात. डॉक्टर आसाराम लोमटे नावाचे एक व्यक्ती आहेत, सध्या परभणीतल्या दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. ते अगदी अलीकडच्या काळापासून लिहित आहेत. एका गावामध्ये एका भाषेमध्ये जरी माणसं लिहित असली, भिन्न व्यक्ती लिहित असले, तर प्रत्येकाची शैली वेगळी आहे. इंद्रजित भालेराव सरांची शैली वेगळी आहे, आसाराम लोमटे सरांची शैली वेगळी आहे, वशेकर सरांची शैली वेगळी आहे. परंतु इंद्रजित भालेराव सर बऱ्याच दिवसापासून लिहितात. त्यांच्या शैलीचे सुद्धा वाचक वर्ग आहे आणि आसाराम लोमटे सरांच्या शैलीचा सुद्धा वाचक वर्ग आहे. अगदी कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये, कमी लेखनामध्ये डॉक्टर आसाराम लोमटे सरांना आलोक नावाच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. हे यश कशाचं असेल, हे श्रेय कशाचं असेल, फक्त स्टाईलचं आहे, फक्त शैलीचं आहे. भाषा जरी एक असली, मराठी भाषिक जरी एका भाषिकामध्ये जीवन जगणारे असले, तर लिहिण्याची पद्धत ही वेगळी आहे. म्हणून ही शैली फार वेगळी असते. तुम्ही वि स खांडेकरांची ययाती जर कादंबरी वाचलात, ययाती कादंबरीमध्ये खांडेकरांनी पूर्णपणे अलंकार प्रचूर शैलीचा वापर केलेला आहे. ओळी ओळीला अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास, यमक, दिंडी, वृत्त, सुविचार ही अशा प्रकारची लिहिण्याची शैली वि स खांडेकरांची आहे. तुम्ही जर ययाती तसं प्रत्येक गावाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे ययाती नावाची कादंबरी, आणि त्या कादंबरीलाच ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार मराठी नाही साहित्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि जसं मराठीमध्ये अशा प्रकारचे लेखक आहेत, तसं पाश्चात्यामध्ये सुद्धा आहेत. मी आता नाव सांगलं, शेक्सपियर आहेत, R.K. नारायण आहेत, अनेक लेखक आहेत. आणि हीच शैली गद्यापासून पद्य कसं वेगळं आहे, गद्यापासून काव्य कसं वेगळं आहे, अशा प्रकारचा भेद करण्याचं काम ही शैली करत असते. गद्यापासून वेगळेपण जर सिद्ध करायचं असेल तर ती फक्त शैलीमुळेच, ही कविता आहे, हा धडा आहे, हे नाटक आहे, हा कथासंग्रह आहे, अशा प्रकारचा आपला भेद, अशा प्रकारचा आपला फरक करता येतो, सांगता येतो आणि जाणवतो सुद्धा, फक्त स्टाईलमुळे, शैलीमुळे, रीतीमुळेच. म्हणून भारतीयपेक्षा म्हणजे पौरात्यापेक्षा पाश्चात्यांनी शैलीला विशेष असं महत्त्व मानलेलं आहे. कारण शैलीच वाचकाला प्रभावित करत असते, शैलीच वाचकाला मोहित करत असते. आपण म्हणतो या व्यक्तीचं साहित्य मला फार आवडतं बरं का, मला खांडेकर फार आवडतात, मला फडके फार आवडतात. आणि अशा प्रकारची आवड आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. म्हणून भारतीय साहित्यकापेक्षा पाश्चात्यांनी शैलीचे विशेष असं महत्त्व निर्माण केलेलं आहे. मराठी माणसं आता लिहायला लागलेली आहेत. मराठी भाषेला फार मोठी परंपरा नाही आणि मराठी साहित्य आता जे हळूहळू जे विकसित झालेलं आहे, विकसित नाही समृद्ध होतात, समृद्धतेच्या मार्गावर आहे मराठी साहित्य. तर पहिल्यांदा मराठी वाचकांना, मराठी अभ्यासकांनी, मराठी लेखकांनी पहिल्यांदा इंग्रजीतलं साहित्य वाचलेलं आहे. इंग्रजीचं साहित्य वाचून त्यांना आवड निर्माण झाली आणि त्या प्रभावातून ते पहिल्यांदा इंग्रजीतलं मराठीमध्ये अनुवादित केलं. कादंबरी कशी लिहिली गेली आहे, नाटक कसं लिहिले गेलं आहे, कविता कशी लिहिली गेली आहे, कवितेची रचना काय आहे, संरचना कशी आहे, ढाचा कसा आहे, स्वरूप कसं आहे, व्याप्ती कशी आहे, पार्श्वभूमी कशी आहे, पात्रचित्रण कसं आहे, एखाद्या कादंबरीचं चित्रण घ्या, निवेदन कसं आहे, कथानक कसं आहे, विषय कसं आहे. भारतीयाने इंग्रजीतलं मराठीत अनुवाद केलं आणि तो वाङ्मय प्रकार समजून घेतला
आणि पहिल्यांदा अनुवाद केला, नंतर हळूहळू आपल्या भाषेमध्ये लिहायला लागलेला आहे. म्हणून भारतीय लेखक जे आहेत, भारतीय लेखकाच्या लिहिण्यावर, रायटिंगवर पाश्चात्य लेखकाच्या रायटिंगचा प्रभाव आहे, पाश्चात्य लेखकाच्या स्टाईलचा प्रभाव आहे. आणि पाश्चात्यांच्या स्टाईलच्या प्रभावातूनच भारतीय लेखक लिहिते झालेले आहेत, लिहायला लागलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, भारतीय साहित्यापेक्षा पाश्चात्य साहित्य हे कसं आहे, समृद्ध आहे, सर्वांगपूर्ण आहे, श्रीमंत आहे. आणि त्यांचा आदर्श घेऊन आता आपलं मराठी साहित्यसुद्धा विपुलतेकडे वाटचाल करत आहे. या काव्यलक्षणाच्या संदर्भामध्ये कोल्ड्री नावाचा अभ्यासक द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. कारण उत्तम शब्दाची उत्तम रचना, मागे एका ठिकाणी व्याख्या आली असू द्या, काही फरक पडत नाही. द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर, उत्तम शब्दाची उत्तम क्रमबद्ध रचना म्हणजे काय, शैली आहे. आता शैली ही कशी निर्माण होत असते, तो व्यक्ती, त्या व्यक्तीचं वातावरण, कुटुंब, सभोवतालचा परिसर, तो कोणत्या प्रदेशात राहतो. आता उदाहरण, आपण सर्वजण मराठवाड्यात राहतो. मराठवाडी एक बोली आहे, मराठवाडी एक स्टाईल आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भेद आहेत मुलांनो. परभणीची बोली वेगळी, नांदेडची बोली वेगळी, लातूरची बोली वेगळी, उदगीरची बोली वेगळी, उस्मानाबादची बोली वेगळी, वगैरे वगैरे अशा प्रकारचे भेद आहेत. आणि म्हणून या शैलीमुळेच लेखक हा परभणीचा आहे. आता परभणीची शैली कशी आहे बघाले. आता पहा, आपण आपली जी बोलीभाषा आहे, आपली जी मातृभाषा आहे, आपली जी दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे, ती भाषा आपण कितीही टाळण्याचा जरी प्रयत्न केला, ती लेखनामध्ये टाळता येत नाही. कळत न कळतपणे परभणीच्या बोली शैलीचा प्रभाव लेखनामध्ये येतो. मव, तुव, तुपलं, कारण ही अशा प्रकारचे शब्द लेखक, आणि तो लेखक जरूर वापरला पाहिजे. कारण त्या लेखकाची, त्या प्रदेशाची बोली त्या लेखकाची ओळख आहे, त्या लेखकाचं लिहिणं त्या लेखकाची एक शैली आहे. आणि शैलीवरून, भाषेवरून लेखक हा आपली एक वेगळी ओळख निर्माण करत असतो. आणि म्हणूनच अशा पद्धतीने प्रत्येक लेखाचा, पुण्यात लिहिणाऱ्या लेखकांची शैली वेगळी, मुंबईत लिहिणाऱ्या लेखकाची शैली वेगळी आहे. त्यांची भाषा वेगळी, त्यांची मांडणी वेगळी, त्यांची सगळं काही वेगळं वेगळंच. आणि म्हणून आपल्याला ही महानगरी शैली आहे, ही मध्यमवर्गीय शैली आहे, ही पांढरपेशी शैली आहे, ही ग्रामीण शैली आहे, ही राजकीय शैली आहे. प्रत्येकाची शैली वेगळी असते. राजकीय लोकांचं भाषण पहा, साहित्यिक लोकांचं, राजकीय लोकांचं भाषण, त्यांची बोलण्याची शैली, त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांची बोलताना शब्द फेक, आणि एखाद्या लेखकाचं बोलणं, त्यांची शैली वेगळीच, राजकीय माणसाची वेगळीच, सामाजिक माणसाची वेगळीच, विचारवंताची वेगळी, आणि वारकरी संप्रदायाच्या माणसाची शैली वेगळी, लिहिण्याची बोलण्याची शैली वेगळी. कारण सभोवताच्या वातावरणातून त्यांना ते शब्द जसे मिळतात तसं तो लिहित असतो, तशी ती शैली डेव्हलप होत जाते, विकसित होत जाते. अशा प्रकारचा पाश्चात्यांनी हा शेवटचा काव्यलक्षणाचा विचार मांडलेला आहे, आणि त्याचं नाव आहे शैली. आणि पाश्चात्य काव्यलक्षणाचा जेव्हा विचार करतो आपण, आता समारोपाकडे वळत आहोत. अशा प्रकारे पाश्चात्यांनी भावना, कल्पना, बुद्धी, विचार, लयबद्धता, गेयबद्धता आणि वृत्तबद्धता, विकार, संगीत, उत्कटता आदींच्या साहाय्याने पाश्चात्य काव्यलक्षण मांडलेली आहेत. आपण जेव्हा पौरात्यांच्या काव्यलक्षणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा ती कशा पद्धतीची काव्यलक्षण मांडलेली आहेत पौरात्यांनी, आणि पाश्चात्यांनी कोणकोणत्या घटकांच्या मदतीने पाश्चात्य काव्यलक्षणाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि हा पाश्चात्यांचा काव्यलक्षणाचा विचार या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मांडलेला आहे, प्रयत्न नव्हे, मांडलेला आहे. परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न आलाच, पाश्चात्यांची काव्यलक्षणे तुमच्या शब्दात लिहा, ही जी 6 काव्यलक्षणे आहेत
या 6 काव्यलक्षणे अशा पद्धतीने परीक्षेत लिहिली पाहिजे. हा पहिलं जे प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप आणि विशेष, या पहिल्या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहे आणि कोणकोणत्या घटकावर प्रश्न येणार आहेत मागेही सांगितलेले आहे. पण आता आपण आज या प्रकरणाचा आपण शेवट केलेला आहे म्हणून सांगतो मी. संस्कृत काव्ये, संस्कृतच्या काव्या, संस्कृत काव्ये किंवा संस्कृतच्या व्याख्या, तो एक घटक महत्त्वाचा आहे. संस्कृत अभ्यासकांच्या व्याख्या, तो घटक तुम्हाला पाठ करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्यानंतर पाश्चात्य काव्यांच्या व्याख्या 2, 3, वाङ्मय म्हणजे काय किंवा साहित्य म्हणजे काय ते सांगून साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा. 3 झाले. संस्कृत काव्य, संस्कृत व्याख्या, पाश्चात्यांच्या व्याख्या, त्यानंतर साहित्याचे स्वरूप 3, 4 पौरात्य काव्यलक्षण विचार, 5 पाश्चात्य काव्यलक्षण विचार, असे 5 घटक या पहिल्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे आहेत. या 5 घटकांचा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, विचार करावा आणि परीक्षेमध्ये यावर प्रश्न हा हमखास 100% असतो. त्यामुळे या प्रकरणाकडे कृपया दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडे आता वेळ भरपूर आहे आणि भरपूर वेळेचा सदुपयोग अभ्यासामध्ये त्याचा जर वापर केला निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश, चांगलं सुयश मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असेल तर आपला जो ग्रुप आहे, आपला जो समूह आहे त्या समूहावर तुम्ही विचारावेत. तोपर्यंत धन्यवाद. आणि उद्याच्या तासाला आपण नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत.